उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं नुकसान झाल्याचंही पाहायला मिळालं। आणि अशात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आता भाजप आणि मनसेची युती पुन्हा एकदा शक्य आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जातोय। भाजपबद्दलचं आपण सांगायचं झालं तर भाजप आहे जे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सध्या पुढे जाताना दिसतंय आणि महाराष्ट्रातील त्यांना पूरक जर आपण असे पक्ष बघितले तर त्यांच्यासोबत आधी इतक्या खूप वर्षांपासून दशकांपासूनची युती ज्यांची होती ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या पक्षाची शिवसेनेची तत्कालीन। मात्र आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे जे आहेत ते फडणवीसांसोबत गेलेले आहेत आणि अशामध्ये दुसरा पक्ष जर आपण बघितला जो ठाकरेंना शह देण्यासाठी महत्त्वाचा असू शकतो तो म्हणजेच राज ठाकरे। कारण की एक ठाकरे नाव आणि दुसरं म्हणजे त्यांचाही हिंदुत्वाचा मुद्दा आहे ज्यासाठी गेल्या कित्येक दशकांपासून राज ठाकरे सुद्धा त्यावरती ठाम आहेत, कायम आहेत। हिंदुत्वाचा मुद्दा आणि मराठी मुद्दा, मराठी अस्मिता या संदर्भात ह्याच गोष्टी ज्या आहेत त्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून भाजप पुन्हा याच मुद्द्यांवरती मनसेंसोबत युती करणार का? नॅचरली सर्व नेत्यांची महाराष्ट्रातले प्रश्न आणि महाराष्ट्रातील जनतेला विविध सुविधा देण्यासाठी नेत्याची त्यांना भेटणारच आहेत, ते लोक भेटतीलच। पंकजा मुंडेंनी एक असं विधान केलेलं आहे की गोपीनाथ मुंडेंच्यावर प्रेम करणारी लोक जर एकत्र आली तर एक वेगळा पक्ष तयार होऊ शकतो। मुंडे साहेबांवरती प्रेम करणारे तुम्ही पण एक आहात, तुम्ही? हो, मी मुंडे साहेबांवर प्रेम करणारा आहे, त्यांच्याबरोबरच मी आहे। पण मी पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणून सातत्यानं काम करत आहे। भारतीय जनता पार्टीचा मागच्या 35 वर्षापासून कार्यकर्ता आहे आणि पक्ष संघटनेबरोबर मी आहेच। नाही मग पंकजाताईंच्या याच्यावर काय तुमचं मत? त्यांनी पक्ष काढला, तुम्ही सोबत जाणार की? मी भारतीय जनता आताच आपण पाहिलं की राज्यसभा मेंबर जे आहे भाजपचे भागवत कराड ते बोलत होते। यावेळी त्यांनी या भेटी संदर्भात सध्या बोलणं एवढं काही स्पष्टपणे सांगितलं नाहीये। मात्र महत्त्वाच्या गोष्टी घडामोडी घडतायत सध्या। गेल्या 1 तास समजा आपण बघितला, अर्धा पाऊण तास होत आला की जेव्हा देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावरती दाखल झाले आहेत आणि चर्चेला सुरुवात झालेली आहे। मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत, अर्ध्या तासापेक्षा जास्त ही बैठक चालताना दिसतेय। म्हणून कुठले कुठले मुद्दे या बैठकीत महत्त्वाचे आहेत, केंद्रस्थानी आहेत, असा प्रश्न उपस्थित होतोय। तर या संदर्भात अविनाश अभ्यंकर जे आहेत त्यांनी सुद्धा सामटेविषयी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली होती। पाहूयात काय म्हणाले होते। मला वाटतं सन्मान्य राजसाहेबांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकारणापलीकडचे संबंध आहेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच त्यांची आता सदिच्छा भेट असेल असं मला वाटतं। आणि एवढ्या 2 महत्वाचे नेते भेटल्यानंतर आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होणारच। अच्छा, आणि नक्की आपण बघू पुढे काय होतं। आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात जर विचार केला तर प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी सध्या बऱ्याच डावपेच टाकताना किंवा रणनीती आखताना आपल्याला दिसतंय। एकीकडे आपण पाहतोय की शिंदे सेना जी आहे त्याच्यामध्ये ठाकरे पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, माजी आमदार जे आहेत ते दाखल होताना दिसत आहेत। त्याबद्दल अनेक चर्चा केल्या जात आहेत की नेमकं आज कोण ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाणार किंवा कुणाचा कसा पक्षप्रवेश होणार। आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर अजित पवार यांच्याबद्दल बोलायचं तर ते पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जुळवून घेणार का, हा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यांच्या संपर्कात शरद पवारांच्या गोटातील काही खासदार आमदार आहेत का, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। आणि तिसरा पक्ष जो आहे तो भाजप, तो देखील आता आपण पाहतोय जरी तो मोठा भाऊ असला, सगळ्यात मोठं संख्याबळ मिळालेलं असलं, मुख्यमंत्री भाजपचा असला तरी सुद्धा मनसेला पुन्हा एकदा ते सोबत घेण्याच्या तयारीत दिसत आहेत। मनसेची ताकद पुन्हा सोबत हवी आहे हे बोललं जात आहे। ताकदीबद्दल बोलायचं तर याबद्दल अनेकांनी खोचखोले सुद्धा लगावले कारण की विधानसभेमध्ये मनसेला एकही त्यांचा आमदार निवडून आणता आला नाही। मात्र जर मूल्य बघितलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा मनपा निवडणुकीसाठी, बीएमसी साठी, मुंबईसाठी तर ते राज ठाकरेंचा अधिक आहे आणि म्हणून त्यांच्या त्याच गोष्टींचा फायदा किंवा त्याच गोष्टींची ती ताकद जी आहे ती आपल्याला मिळावी असा भाजपचा अजूनही आग्रह असल्याचं दिसतंय। अशा चर्चा सुद्धा रंगताना दिसतायत आणि म्हणून देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं आता बोललं जात आहे। कारण आहे आगामी निवडणुका, मुंबई महापालिका, मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे, जी देशाची आर्थिक राजधानी आहे, सगळ्यात मोठं आर्थिक केंद्र म्हणून मुंबईला पाहिलं जातं। म्हणून मुंबई ज्याच्या हातात असेल, त्याचं राज्य असेल, त्याची वर्चस्व असेल असं बोललं जातं। त्यावरतीच आता भाजपला वर्चस्व हवंय म्हणून त्यासाठी मनसेचा एक पर्याय चाचपला जातोय का, राज ठाकरेंना सोबत घेतलं जातंय का, हा प्रश्न उपस्थित होतोय। राज ठाकरेंची नाराजी त्यामुळेच कदाचित दूर करणं भाजपसाठी गरजेचं असल्याचं बोललं जात आहे आणि म्हणून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस